काही महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। प्रेम संबंधांना विरोध करत आचल मामिडवारच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षम ताटेची हत्या केल्याचा आरोप झाला। या प्रकरणात आचलने स्वतःच्या कुटुंबाविरोधात उभी राहत सक्षमला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती। इतकेच नाही तर आचल सक्षमच्या पार्थिवासोबत प्रतिकात्मक विवाह करून त्याच्या कुटुंबासोबत राहायला गेली होती। मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। आचलने सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत। या आरोपानंतर आता सक्षमच्या कुटुंबियांनी समोर तिचे दावे फेटाळले आहेत। नेमकं काय म्हणाले सक्षमचे कुटुंबीय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने आचल आपले घर सोडून गेल्याची माहिती दिली होती, ज्यानंतर आचलवर टीकेची झोड उठली। यानंतर आचलनेही माध्यमांसमोर येत आपण सक्षमचे घर सोडण्याचे कारण सांगितले। यावेळी तिने सक्षमचा लहान भाऊ शुभम आपल्याशी अयोग्य वर्तन करत असल्याचा आरोप केला। अनेकदा त्याने चुकीचा स्पर्श केल्याचा दावा करत ही बाब आपण कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र कोणीही आपल्यावर विश्वास ठेवला नाही। त्यामुळेच आपण सक्षमचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आचलने सांगितले। मात्र या आरोपांनंतर सक्षमच्या आई आणि आत्यांनी माध्यमांसमोर येत आचलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्यांनी मोबाईलमधील काही संदेश दाखवत आचल आणि शुभम यांच्यात नियमित संवाद होत असल्याचा दावा केलाय। या संदेशांमध्ये आचल शुभमला प्रेमाने बाळा म्हणून संबोधत असल्याचे दिसत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। सक्षमची आई भावनिक होत म्हणाली की आता आमच्याकडे एकच मुलगा उरला आहे। आम्ही आचलला नेहमीच मुलीसारखं वागवलं, तिच्यावर कोणतीही बंधने घातली नाहीत। ती घरात असताना तिला कधीही टोचून बोललो नाही। ती तिच्या घरी परत गेली याबद्दलही आम्हाला आक्षेप नाही, पण आता आमच्या मुलावर असे गंभीर आरोप केले जात आहेत, हे अत्यंत वेदनादायी आहे। त्यांनी पुढे सांगितले की शुभम नेहमी आचलला वहिनी म्हणत असे आणि तिचा आदर करत असे। ती त्याला लहान भावासारखे बोलायची। मग आज अचानक त्याच्यावर असे आरोप का केले जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। सक्षमच्या आत्यांनीही आचलच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली। त्या म्हणाल्या, आचलचे आई वडील भाऊ आजही जिवंत आहेत, पण आमच्या कुटुंबाने सर्व काही गमावलं आहे। माझा पुतण्या गेला, माझा भाऊ गेला, आता उरलेल्या एकमेव मुलाचंही नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे। यावेळी भावनिक होत त्यांनी आचलला आवाहन केलं की शुभम अवघ्या 14 वर्षांचा मुलगा आहे, त्याच्यावर इतके गंभीर आरोप करू नकोस। आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो। तो तुला नेहमी वहिनी म्हणूनच मान देत होता, त्याने कधीही चुकीचं वर्तन केलं नाही। जर तुला त्याच्याबद्दल एवढी अडचण होती तर तू त्याच्याशी एप्रिल महिन्यापर्यंत संवाद का साधत होतीस? यावेळी तू त्याला बाळा बाळा म्हणून का बोलत होतीस? आमच्या वंशाचा एकमेव दिवा उरलाय, कृपया करून त्याच्याही जीवावर उठू नकोस, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या। आत्यांनी दावा केला की त्यांच्याकडे आचल आणि शुभम यांच्यातील संवादाचे काही चॅट्स आहेत। या संदेशांवरून दोघांमध्ये नियमित बोलणं सुरू असल्याचं दिसून येतं। त्यामुळे आचलच्या आरोपांबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। याच वेळी सक्षमच्या आईने आणखी एक महत्त्वाचा दावा केला। त्यांच्या म्हणण्यानुसार सक्षमच्या हत्येनंतर आचल सातत्याने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी लढण्याची भाषा करत होती। माझ्या आई वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन, असे ती अनेकदा सांगत असे। मात्र आम्ही तिला कधीही सूड घेण्यासाठी प्रवृत्त केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। सक्षमच्या आईचा आरोप आहे की आता आचलची भूमिका बदलली आहे। ती आरोपी असलेल्या आपल्या आईच्या जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे पूर्वी आणि आताच्या भूमिकेत मोठा फरक दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले। आचलच्या गंभीर आरोपांनंतर आणि त्यावर सक्षमच्या कुटुंबियांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर या गाजलेल्या प्रकरणात पुन्हा एकदा नवे प्रश्न निर्माण झाले आहेत। सत्य काय आहे याचा उलगडा पुढील चौकशी आणि संबंधित पुराव्यांमधूनच होणार आहे। मात्र सध्या या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं? आचलने सक्षमच्या भावावर केलेले आरोप खरे असतील का, की ती केवळ ताटे कुटुंबियांची बदनामी करण्यासाठी हे सर्व बोलते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पाहत रहा आझाद मराठी।